आणि राखेल घेतलं त्या टायमाला शाखा कुठे गेली होती? कुठे गेली होती शाखा? त्या टायमाला तुम्हाला कळकळ नाही आली शाखेवाल्याला? तुम्ही आयत्या याच्यामध्ये आला तर तुम्ही डायरेक्ट रेखा वडायला लागला, तिचा टाळ्या तोडतात. म्हणजे तुमच्यावाली म्हणजे आम्हाला इथं रहिवाशाला आम्हाला घर न भेटता, भाडं न भेटता तुम्ही शाखेवाला इथं जबरदस्ती करतात. आम्हाला महिलाला तुम्ही चौकी दाखवतात, कशाबद्दल दाखवतात? आम्ही जे बी बोलायचं रक्त कमी नाही आहे. आम्ही इथं निळा झेंडा फडकणार. मराठवाडा सोसायटीची सेक्रेटरी आहे आणि पंचशिलामध्ये हे शाखेचं उद्घाटन होते किंवा ओपन करतात तर ते आम्हाला नको आहे आणि आम्हाला या पंचशिलामध्ये कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचं कार्यालय नको. पैशाची लालच दाखवून त्या 2 सोसायट्यांकडून लिहून घेतलेले जे दुकानला जे रोड रिवाइंडिंग मध्ये होते, रोड कटिंग मध्ये होतं, त्यांना जबरदस्तीने घेतलेलं आहे. आणि जे शाखा आहे ती शाखा सिद्धार्थ सोसायटीमध्ये, सारनाथ सोसायटीमध्ये समाविष्ट केली होती आणि सारनाथ सोसायटी ही बी विंग मध्ये आहे. तर यांनी जी शाखा आहे ती बी विंग मध्ये खोलावी. आम्हाला इथे डी विंग मध्ये बुद्धविहाराच्या बाजूला शाखा नकोय. विकासानं असं धोरण राबवलंय, पैसे घेऊन त्यांना गाळे देतोय आणि पैसे घेऊन घरं पण विकतोय. आज जवळजवळ 200 ते 250 लोक घराच्या बाहेर आहेत आणि ज्या लोकांना घरं दिलेले आहेत त्या घरामध्ये 270 घरं हे गळतीमध्ये आहेत. या चाहे बिल्डर इन्वॉल्व रहे उनके विरुद्ध हमको जाना पड़ेगा तो हम जाएंगे. उसके लिए जो बाबा साहब ने हमको ज्ञान दिए है और जो कानून की धारा सिखाए वो धारा से हम उनसे लड़ेंगे और फाइट करेंगे. यहाँ पे बुद्धिस्ट समाज के मंदिर है, यहाँ पे जो एक वैशाली बुद्ध विहार और एक सारनाथ बुद्ध विहार. अब अगल बगल में अगर शिवसेना शाखा रहेगी तो वहाँ पर वाद विवाद होगी. इससे है कि हमको यहाँ शिवसेना शाखा नहीं चाहिए. यहाँ पे हमारे 6 सोसाइटी है, 6 सोसाइटी की कमेटी ऑफिस चाहिए.